10 ऑक्टोबर 1731 मध्ये फ्रान्सच्या नाईस येथे जन्मलेल्या हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाची माहिती आपण पाहूयात. हेनरी कॅव्हेंडिश इसवी सन 1741 मध्ये होकनी येथे बोर्डिंग स्कूलमध्ये त्यांना घालण्यात आले. त्यानंतर केम्ब्रिज येथील पीटर हाऊस महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. हेनरी कॅव्हेंडिश यांचे संशोधन आणि त्याचा मानवजातीसाठी झालेला फायदा आपण पाहूयात. कॅव्हेंडिश मुख्यत्वे त्यांच्या हायड्रोजनच्या शोधासाठी ओळखले जातात. हायड्रोजन वायूचा शोध लावताना हायड्रोजनची व इतर वायूंची घनता त्यांनी मोजली. हायड्रोजन वायूचं हवेत ज्वलन झालं असता द्रव म्हणजेच पाण्याचे थेंब तयार होत असल्याचं कॅव्हेंडिश यांनी सिद्ध केलं. पाण्यातील ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं प्रमाण एकास 2 असतं असं त्यांनी 1748 मध्ये सिद्ध केलं. नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यातून विद्युत ठिणगी नेली असता नायट्रिक आम्ल तयार होते असा शोध त्यांनी 1885 मध्ये लावला. हा शोध औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त ठरला. त्यांच्या रसायनशास्त्रातील कामाबरोबरच पृथ्वीची घनता शोधणारा पहिला शास्त्रज्ञ म्हणूनही हेनरी कॅव्हेंडिश प्रसिद्ध आहे. नंतर त्यांच्या या कामाचा उपयोग पृथ्वीचा भार आणि गुरुत्वाकर्षणाचा अचल याचे अचूक प्रमाण शोधण्यासाठीही केला गेला. इसवी सन 1784 साली कॅव्हेंडिशने जाहीर केले की हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगाने पाण्याची निर्मिती होते. अशा प्रकारे कॅव्हेंडिशने सिद्ध केले की पाणी हे मूलतत्व नाही, तर 2 रंगहीन वायूंचे ते मिश्रण आहे. कॅव्हेंडिशने आपल्या वायूशी संबंधित प्रयोगाची घोषणा रॉयल सोसायटीत केली. त्यांनी असेही सांगितले की श्वासाद्वारे आपण जो वायू घेतो त्यात 20% ऑक्सिजन असतो. वातावरणामध्ये जेव्हा एखादी ठिणगी पडते तेव्हा त्यात ऑक्सिजन व नायट्रोजनचे मिश्रण होते असा निष्कर्षही त्यांनी काढला. ध्रुवीय प्रकाश, भूविज्ञान, विद्युत अशा विविध विषयात त्यांनी संशोधन केलं. कॅल्शियम कार्बोनेट आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या अभिक्रियेत कॅल्शियम बायकार्बोनेट तयार होतो याचा शोध कॅव्हेंडिश यांनी लावला. ही अभिक्रिया परिवर्तनीय असते. ही अभिक्रिया कठीण पाण्याचं एक कारण आहे. कठीण पाणी कॅल्शियम हायड्रॉक्साईड वापरून मृदू करता येतं असं संशोधन त्यांनी केलं. या महान शास्त्रज्ञाचा मृत्यू 24 फेब्रुवारी 1810 रोजी झाला. धन्यवाद.